हे बघा तपोवन गाडी निघाली आहे. ही आहे तपोवन एक्सप्रेस. आता ही आम्ही परतूरला उतरून ही गाडी पुढे निघाली आहे. नांदेड परभणी या ठिकाणी परतूरच्या स्टेशनवर आले. मी माझ्या मामाच्या गावी जात आहे. मी माझ्या मामाच्या गावी जात आहे. चला गाव दाखवते माझ्या मामाचे. चला चालायचं. कुठलं स्टेशन आहे दादा हे? परतूर. लागल्यात जीव कुठे? खूप मोठी ट्रेन आहे गाईज, बघू शकता तुम्ही. खूप लांब पर्यंत गेले. अरे इकडे हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही निघालो शेतामध्ये. मी आलो आहे बायकोच्या गावी शिवणे ह्या ठिकाणी, आणि आता त्यांनी आग्रह केल्या कारणाने आम्ही निघालो शेतामध्ये. तर शेतामध्ये जाताना खूप ऊन झालं आहे, पण त्या उन्हामध्ये आम्ही शेतामध्ये निघालो. खूप ऊन झालं आहे. ते पुढे गेले आहेत आणि मी हळूहळू चालत आहे पाठून. बघू शकता गाईस, ही गावची वाट आहे. या गावच्या वाटेने चालताना खूप भारी वाटतं गाईस, कारण मुंबईला सहसा आपल्याला असं बघायला मिळत नाही. खूप सुंदर आहे. चला आता आपण शेतात गेल्यानंतर भेटूया गाईस काही वेळेमध्ये. बघा गाईज, हे लोक थांबलेत आता इकडे. उन्हामुळे थांबलेत थोडेसे. गाईज बघू शकता, भेंडीचे झाड आहेत हे. वाकून दाखवा ना खालून. कोथिंबीर गाईज बघू शकता तुम्ही, शेतामध्ये लावलेली. भेंडी पुढे हो ना, भेंडी कुठे भेंडी? ते दिसत नाही भेंडी. हे गाईज बघू शकता, भेंडी गावची. भेंडीचे झाड आहे ते. हे कसले झाड आहेत? भुईमुगाचे झाड. भुईमुग लावलाय गाईज. झोका पण आहे इकडे बसायला. उन्हाचं प्रमाण खूप झालंय गाईज. झाड आहे तिकडे वेगवेगळे प्रकारचे. तिकडे बाळू उभा राहिला. गाईज बघू शकता, हे पाणी चालू केलंय. हे पाणी आता इकडनं नारळा चालू आहे. डायरेक्ट नारळाच्या झाडाला तिकडे वेगवेगळे झाड आहेत, त्या साईडला पाणी चालू आहे. काही बघू शकता काही विहिरीचं पाणी आहे. खूप छान आहे बघा. बघा गाईज, पाणी आहे विहिरीला. आताच पाणी काढलं होतं बाहेर. विहिरीच्या बाजूचा परिसर आहे हा. हा पूर्ण शेतळीची बाग होती गाईज काही दिवसांपूर्वी, पण आता जळून गेली. केळीची बाग काढली का? तरी पण केळी आहे त्यांना. अगोदरच्या काही केळी आहेत गाईज, बघू शकता तुम्ही. बघा खूप छान आहे गाईज केळी.
हे काय लावलंय, हे काय ठेवलंय? भुईमुगाची बेल. गाईज बघू शकता हे तीळ आहे. याला झोडल्यानंतर तीळ तयार बाहेर पडतात त्याच्यामधून. खायचे तीळ खूप छान असतात हे गाईज खायला. हे बघा गाईज, त्याच्यातून तीळ बाहेर येतात असे. व्हिडिओला लाईक करा, नाहीतर आम्ही व्हिडिओ नाही बनवणार, नाहीतर आम्ही ब्लॉग सोडून टाकन. भुईमुग आहे पूर्ण गाईज शेतामध्ये आला. भरपूर छान लागतो खायला शेंगा, खूप छान आहेत. बघू शकता हे शेतातले आंबे आहेत. खूप छान आहे आंबा, खायला पण खूप गोड आहे. बघू शकता गाईज हे गावी हे सगळं आपल्याला बघायला मिळतं, खायला मिळतं. एकदम ऑर्गॅनिक आहे, डायरेक्ट झाडाचा आंबा आहे गाईज हा. खूप छान आहे गाईज आंबा. हे आंबा कसा लागायलाय? खूप छान. कसा निघला तुमचा आंबा? बघू, येलो 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 ऑरेंज. मेरा तो रावसी है. रेव तुझा? या गाईज आंबे खायला. काय म्हणते त्यावर ठेवले, याच्यावर आहे त्यावर खाली नाही ते पत्र पाळते. याच्यावर आहे. ओ नदीला पाणी हे का आता?